नमस्कार, मी विश्वास ठाकूर. नुकतंच 27 नोव्हेंबरला माझी मुलगी रुचिताचं लग्न झालं आणि 29 नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी 2025मध्ये तिचं स्वागत समारंभ म्हणजे रिसेप्शन झालं. खरं म्हणजे ते खूप मोठं होतं, कारण 5-1 हजार लोक तिथे येणार होते. म्हटल्यानंतर आम्हाला आमच्यासाठी तिथं इव्हेंट कुठली तरी कंपनी नियुक्त करणे आमच्यासाठी फार गरजेचं होतं, कारण आम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये बिझी व्हायचं नव्हतं. ऑफकोर्स खरं म्हणजे मी सुद्धा खूप छानपणे इव्हेंट वगैरे करतो आहे, बऱ्यापैकी लोकांना माहितीसुद्धा आहे. पण माझं घरचंच असल्यामुळं मला त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं नव्हतं आणि म्हणून मग मी शोधाशोध सुरू केली. मला खूप वेगवेगळ्या कंपन्या मला जॉईन झाल्यात आणि त्या लोकांनी मला सांगितलं ते सगळं छान होतं. योगायोगाने समृद्धी माझ्या मित्राचीच मुलगी आणि तिचा प्रोफाईल माझ्याकडे आला आणि मला अर्थातच मला ह्या नवीन मुलांबरोबर काम करायला आवडतं आणि यांच्यावर विश्वास टाकायला सुद्धा मला आवडतं. त्यामुळे मी समृद्धीला बोलवलं. समृद्धीबरोबर तिचा मित्र सुमित पण होता, जो तिच्याबरोबर छानपणे काम करतो आणि तिच्याशी बोललो. तिला सगळं सांगितल्यानंतर तिने मला एक प्लॅन करून दिला. तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्यांना की मला ज्या इव्हेंट कंपन्यांनी मला जे आधी कोटेशन दिलेलं होतं आणि त्यांनी ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या होत्या त्याच्यापेक्षा दुप्पट सर्व्हिसेस समृद्धी आणि सुमितने मला ऑफर केल्या आणि त्यांनी दिलेल्या रेटच्या केवळ 30 ते 35% माझी सगळी कामं झाली. म्हणजे तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही. आणि मला ह्या दोघांचं काय आवडलं सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही 11th आवरला यांना काही सांगा, ते कशालाच नाही म्हणत नाहीत आणि ती गोष्ट तुम्हाला अवेलेबल करून देतात. आमचा इव्हेंट इतका सुंदर झाला की जागा जितकी सुंदर होती, जेवण जितकं सुंदर होतं, तितकंच लोकांनी आम्ही तिथं केलेल्या सगळ्या इव्हेंट मॅनेजमेंटचं सुद्धा भरभरून कौतुक केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला जर काहीही डोक्याला त्रास नको असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं सगळं आनंदात आणि छान व्हावं, आपला BP अर्थात शूटआउट होऊ नये, वाढू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुम्ही समृद्धी आणि सुमित या दोघांना तुम्ही एंगेज करा. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमचं काम जे आहे ते उच्च दर्जाचं होईल, चांगलं काम होईल आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला लग्नाच्या किंवा कुठल्याही याच्यामध्ये बजेट हा आपला विषय असतो, तो सुद्धा तुमचा कमी होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आज नाशकात समृद्धी आणि सुमितसारखे हे मुलं कामं करतायत, चांगली कामं करतायत आणि ते दोघंही खूप मेहनती आहेत. मला सगळ्यात जास्त काय आवडलं की समृद्धीला जर सांगितलं की आपल्याला उद्या सकाळी 6ला भेटायचं तर समृद्धी 5:45 वाजता असं बघा. सुमित अर्थातच तिच्याबरोबर असायचाच. सो मला असं वाटतं की ही जी काही सर्व्हिस आहे आणि प्लस नुसतंच ते नाही तर ती मला मध्ये विचारायची की काका तुम्ही हे केलं आहे का, काका तुम्ही ही गोष्ट केली आहे का, हे केलेलं आहे का. तुम्हाला सांगतो की तिने सांगितलेल्या मला विचारलेल्या 10 गोष्टीपैकी 4 गोष्टी आम्ही खरंच विचारात घेतलेल्या नव्हत्या, जे आम्ही तिच्यामुळे विचारात घेतल्या आणि त्या आम्ही केल्या. त्यामुळे ऐनवेळेला आमची पण धावपळ जी आहे ती आमची कमी झाली. त्यामुळे मला असं वाटतं की ही मुलं जरी तरुण असली, यंग असली तरी ही अनुभव संपन्न आहेत, ही खूप छान काम करू शकतात. तुम्हाला पाहिजे तसं ते काम करू शकतात आणि तुम्हाला आनंद देऊ शकतात. आणि म्हणून अगदी छोटा जरी तुमच्या घरातला कार्यक्रम असला 5 माणसांचा तरी तुम्ही समृद्धी आणि सुमितला तुम्ही बोलवा आणि 5,000 लोकांचा कार्यक्रम असला तरीसुद्धा तुम्ही समृद्धी आणि सुमितला बोलवा. निश्चितपणे तुम्हाला सांगतो तुम्हाला शांत झोप लागेल आणि तुमचा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने साजरा होईल. हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. थँक्यू सो मच.